आणखीन एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे पिंपरीच्या डी वाय पाटील मेडिकल कॉलेजवर देखील छापा टाकलेला आहे। आपण काही क्षणापूर्वीच पाहिले की इन्कम टॅक्सचा हा संजय डी पाटील यांच्या घरावर कोल्हापूरातल्या घरावर छापा होता, मात्र तसाच छापा आता इकडे पिंपरीत देखील पडलेला आहे। इन्कम टॅक्सच्या अधिकारी सकाळी 7 वाजल्यापासून तिथे दाखल झालेले आहेत। सगळ्या कर्मचाऱ्यांना बाहेर थांबवलेलं आहे। पिंपरीच्या डी वाय पाटील मेडिकल कॉलेजवर छापा आहे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूया। आमचे पिंपरीचे प्रतिनिधी कैलासपुरी आपल्यासोबत आहेत। कैलास, 2 ठिकाणी छापा पडला ते महत्त्वाचं आहे। कोल्हापूरमध्ये संजय डी पाटील यांच्या बंगल्यावर छापा आहे, जे कुलपती आहेत डी वाय पाटील विद्यापीठाचे, आणि इकडे पिंपरीमध्ये पण इन्कम टॅक्स विभागाचा छापा पडलेला आहे। पिंपरीमधून अधिक काय माहिती समोर येते? पिंपरी चिंचवडमध्ये सकाळी 7च्या सुमाराला इन्कम टॅक्सचे जे अधिकारी आहेत ते संत तुकाराम नगरमधील डी वाय पाटील विद्यापीठाचं जे मेडिकल कॉलेज आहे या ठिकाणी त्यांनी हा छापा टाकलेला आहे। सकाळी 7 वाजता जे काही मेडिकल कॉलेजचे कर्मचारी आहेत त्यांना आत येण्यास अधिकाऱ्यांनी मज्जाव केला आहे आणि 7 पासून जे अधिकारी हे कॅम्पसमध्ये आत गेलेले आहेत ते आतील कागदपत्रांची चौकशी करत आहेत, मात्र एकही अधिकारी अजूनपर्यंत बाहेर आलेला नाही। नेमका कोणत्या कारणासाठी हा छापा टाकण्यात आलेला आहे, नेमक्या कोणत्या कागदपत्रांचा अधिकारी शोध घेत आहेत या बाबतीत कसलीही माहिती अजून बाहेर आलेली नाही। मात्र सकाळी 7 पासून पिंपरीतील संत तुकाराम नगरमधील डी वाय पाटील मेडिकल कॉलेजवर छापा टाकण्यात आलेला आहे आणि अधिकारी या कॅम्पसमध्ये आहेत। कैलास, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। मात्र हा एकाच वेळी इन्कम टॅक्स विभागानं 2 ठिकाणी छापा टाकला। एक मध्ये पिंपरीमधील डी वाय पाटील मेडिकलच्या कॉलेजमध्ये छापा टाकला आणि त्याच वेळेला सकाळी 7 वाजता डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती संजय डी पाटील यांच्या कोल्हापुरातील बंगल्यावर इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकलेला आहे आणि ही कारवाई अजून सुरूच आहे। अधिक तपशील मात्र इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय दिलेलं नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।